हॅलो गाईज, संगीता डिझायनर बुटीकमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपल्याकडे ही साडी आली आहे। याला पिकोफॉल पण करायचं आहे आणि ब्लाऊज पण शिवायचं आहे। गळा आहे, याचा चौकोन आहे। सर्वात आधी आपण याच्यातला ब्लाऊज काढून घेऊ। इथे हिरव्या कलरचा आपल्याला ब्लाऊज दिला आहे साडीमध्ये। आता आपण यातला ब्लाऊज काढून घेऊ पहिले सर्वात आधी। सुरू आहे ना? सर्वात आधी आपण ब्लाऊज काढू। मागे आपल्याला बुंदे लावायचे आहे ब्लाऊजला, तर आपण आता मी 2 इंचाचा कापड एक्स्ट्रा कापत आहे। आपला हा झाला आहे साडीमधला ब्लाऊज काढलेला आहे। आता मी सर्वात आधी तुम्हाला अस्तरवर कटिंग सांगते, नंतर मग आपण अस्तर कापून घेऊ। आता सर्वात प्रथम आपण या ब्लाऊजचं आता अस्तर कटिंग करून घेऊ। आता मी हे अस्तर खोललेलं आहे। सरळ आपण इथं आता सरळ करून घेऊ। ब्लाऊजची लांबी आहे 14, छाती आहे 36, कमर आहे 30, टक्स पॉइंट आहे 10 वर आणि डिस्टन्स आहे 8, शोल्डर आहे 14, अस्तीन आहे 10.5 आणि मागचा गळा 10चा आहे। याची लांबी आहे 14। तर शिलाईमध्ये आपला खाली अर्धा इंच जाते, वरती अर्धा इंच जाते, तर आपण 15 घेऊ। मागचा गळा चौकोन असल्यामुळे आपण इथे 5चा घेणार आहे। 2चा गळा राहणार इथे आणि इथून आपला हा प्रिन्स कट ब्लाऊज आहे। याला वरून मी आता 6 वर घेणार आहे। बघल छाती आहे 36 ची, 36चा चौथाई होते 9 इंच आणि 1.5 इंच आपण मार्जिन ठेवू। इथे आपण 1.5 इंच घेते गोलाई। आता आपला दंड घेर आहे, इथला आपला आहे 16, तिथून बरोबर 8.5 आले पाहिजे। बरोबर आपले 8.5 आले आहे। कंबर आहे 30 आहे, 30ची चौथाई होते 7.5, 1 इंच आपण टक्स पॉइंट साठी सोडणार आहे आणि 1.5 इंच आपली मार्जिन राहणार। आता या रेषा आपण जोडून घेऊ। इथून आपण मागे टक्स पॉइंट साठी 4 इंचाचा घेत आहे, इथून 5 इंच राहणार आपण आणि इथे अर्धा इंच आणि इथे अर्धा इंच आपली 1 इंचची टक्स पॉइंट राहते। या आपण रेषा आपण जोडून घेऊ। आता मागचा गळा आहे 10चा, तर वरून आपण 10 घेऊ। 10 आहे तर 10.5, वरती अर्धा इंच शिलायला जाते, तर 10.5 घ्यायचा। आपला हा गळा चौकोन आहे। हिला पसरट पाहिजे नाही म्हणून आपण 3चा घेत आहे। जर कमी पाहिजे असेल तर आपण 2.5चा पण घेऊ शकतो। हा वाला पॉइंट आणि हा पॉइंट। आपला हा झाला आहे मागचा भाग। आता आपण समोरचा भाग काढू। हा जसा आहे तसाच आपण ठेवून द्यायचा। सर्वात आधी इथे मी अर्धा इंच सोडत आहे हुकपट्टी आणि काचपट्टी लावायसाठी। जसा आहे तसा आकार पहिला देऊन द्यायचा।
हा ब्लाऊज प्रिन्स कट आहे, पण आपल्याला खाली क्रॉसपट्टी लावायची आहे. क्रॉसपट्टी लावायची असल्यामुळे इथे 1 इंच वाढवून द्यायचा, कारण क्रॉसपट्टीमध्ये वरती शिलाईसाठी अर्धा इंच, खाली अर्धा इंच जाते, ते 1 इंच आपण इथं वाढवून घेऊ. आपण इथं अर्धा इंच काचपट्टी आणि बटन पट्टीसाठी सोडला आहे. समोरचा गळा आहे 6.5 इंचाचा, तर इथून आपण घेत आहे 3 इंच. इथून 6.5 आहेत, आपण 7चा घेत आहे. अर्धा इंच शिलाईसाठी वरती जाते. इथून आपला राहणार 3चा. इथे आपण गोल मारून गोल असा आकार देऊन देऊ. वरून टक्स पॉइंट आहे 10 आहेत, आपण 10.5 घेऊ. पहिली इथं क्रॉसपट्टी आपण काढून घेऊ. इथून 3ची इथे 3 आणि इथे आपण 2.5. ही रेष क्रॉसपट्टी आपण जोडून हे अर्धा इंच आपण इथं असं वरती करू. आपला हे टक्स पॉइंट 8चा आहे. इथून डिस्टन्स आपण 4.5 घेत आहे. अर्धा इंच आपला इथे हुकपट्टी काचपट्टी जाते. इथून आपला 2 इंच राहणार, 1 इंच इकडे आणि 1 इंच इकडे. आणि इथून आपला राहणार 5.5चा. 5.5 इथं आपण असा गोलाई देऊन देऊ. आणि परफेक्ट. आता आपण इथे नाही का 2 इंच एक्स्ट्रा घेतले आहे, ते इथे पण आपल्याला 2 इंच एक्स्ट्रा वाढवायचं आहे. इथून असं तिरपं घेऊन घ्यायचं, म्हणजे इथले आपले 2 इंच गेले, इकडे असं घेतलं का हे आणि क्रॉसपट्टीचे सारखं इथे कट करून घेऊ आपण. आपलं आता हे झालं आहे फ्रंट साईज. याला क्रॉसपट्टी लावायची आहे, म्हणून आपण इथे 1.5 इंच 2 इंच मी सोडलेलं आहे. अशा पद्धतीने तुम्ही कटिंग जर केली तर परफेक्ट ब्लाउज बसते. आता आपल्याला राहिला अस्तीन. आपली अस्तीन आहे, आपली अस्तीनची लांबी आहे 10.5 इंच. आपण हे अर्ध असं फोल्ड करून घेऊ. 2 साईडने जॉईंट देण्यापेक्षा आता मी एका साईडने जॉईंट देणार आहे. आपली लांबी 10.5 आहे, तर आता मी 10.5 आहे तर 11 घेते. अर्धा इंच खाली जाणार शिलाईसाठी आणि अर्धा इंच वरती जाणार. आपली बाही 10.5ची आहे, तर 11.5 घेत आहे. 10.5 आपण एक रेष मारून देऊ सरळ. 3चा उतार घेत आहे. गोलाई आहे 16 इंच. 16चे अर्धे होते 8. 8 आहे, तर याच्या अर्धा टेप करून घ्यायचा आहे आपल्या इथे सेंटरमध्ये. इथं आपण 1 इंच घेऊ. इथं असं आपण गोलाई द्यायचं छान. अस्तीनला मोळ्या कुठं पडत नाही आणि फिटिंग पण छान येते. दंड घेर आहे 10चा. 10च्या अर्धे होते 5. आणि आपण इथे आता 1.5 इंचचे मार्जिन ठेवू.
आता आपल्या अस्तीनला इथे नाही का जॉईंट बसत आहे. इथे आता मी जॉईंट हवाला इथे ठेवून देते, म्हणजे का जॉईंट लावायला आपल्याला सोयीस्कर होणार. हे झालं आहे आपला अस्तीन कटिंग. आता आपण अस्तरचा कापड आहे, ब्लाऊजचा कापड आहे. आता अस्तर आपलं कटिंग झालं आहे. आता ब्लाऊजचं आपण कटिंग करून घेऊ. आता हा ब्लाऊजचा कापड आहे. सर्वात आधी आपण अस्तीन कट करून घ्यायचा. आणि आता तर साड्यांना एकच साईडने काट देते आहे. दोन्ही काठ एकावर एक ठेवू. काठ मी एकावर एक ठेवलं आहे. सर्वात आधी आपण आता अस्तीन काढून घेऊ. आता मागचा भाग जसं तसंच ठेवून आपण कट करून घेऊ. हा झाला आपला मागचा भाग. आणि हे जे काठ आहे त्या काठावरूनच आपण काठ एकावर एक राहते, इथूनच आपण समोरचा भाग काढायचा आहे. आता राहिली आपली क्रॉसपट्टी. इथे आता आडव्यानं आपण इथे क्रॉसपट्टी काढून घेऊ. तुम्ही अशा पद्धतीने जर कटिंग केली तर ब्लाऊज फिटिंगला पण छान बसते. आणि अगदी सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तुम्हाला जर ही कटिंग आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू गाईज.